नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एका पुस्तकांचा सारांश सांगणार आहे, ज्याचं नाव आहे द ॲटोमॅटिक मिलेनियर. आणि हे पुस्तक डेव्हिड बाच यांनी लिहिलेलं आहे. डेव्हिडचं असं म्हणणं आहे की तुम्ही कितीही कमी उत्पन्न मिळवत असाल तर तुम्ही करोडपती होऊ शकता. डेव्हिड सांगतात की श्रीमंत होण्यासाठी फार जास्त उत्पन्नाची गरज नाही. खरं तर दिवसाला $5 पुरेसे आहेत. बहुतेक लोकांना असं वाटतं की श्रीमंत होण्याचं रहस्य हे फक्त आपली कमाई वाढवण्यात आहे, पण तसं नाही. कोणत्याही व्यक्तीला विचारावा, ज्यांना गेल्या वर्षी पगार वाढला त्यांनी किती बचत केली आहे. बहुतेक वेळा उत्तर नाही असेच असेल. मित्रांनो, आज तुमच्या जीवनात पहा, तुम्ही कदाचित 10 वर्षापूर्वीच्या तुलनेत जास्तही कमवत असाल, पण तुम्ही आता जास्त श्रीमंत झाला आहात का? तुमची संपत्ती वाढली आहे का? तुम्ही जास्त बचतही करता का? उत्तर बहुधा नाही असंच असणार. असं का होतं? कारण आपण जितकं कमावतो तितकं जास्त खर्चही करतो. तुमच्या उत्पन्नाच्या तुमच्या संपत्तीवर वाढ करण्याचा फारसा प्रभाव पडत नाही. ॲटोमॅटिक मिलेनियर होण्यासाठी तुम्हाला हे स्वीकारावंच लागेल की तुमचं वर्तमान उत्पन्न कितीही असलं तरी तुम्ही आधीच श्रीमंत होण्यासाठी पुरेसा पैसा कमवत आहात का? चला, हा भाग आपण पुन्हा म्हणूया. तुमचं उत्पन्न किती असलं तरी तुम्ही आधी श्रीमंत होण्यासाठी पुरेसे कमवत आहात का? नाही. मला आधीच तुमचं उत्तर ऐकू येते. अरे यार, माझ्या कमाईतून महिन्याच्या शेवटी माझे खर्चसुद्धा भागत नाहीत आणि तुम्ही म्हणताय की मी श्रीमंत होऊ शकतो. पहिली गोष्ट म्हणजे हे मी नाही म्हणत, लेखक म्हणत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हो, तुम्ही बरोबर ऐकत आहात. तुम्ही तुमच्या सध्याच्या उत्पन्नातून देखील श्रीमंत होऊ शकता. मी जितकं जोर देऊन सांगू इच्छितो तितकंच कमी आहे. तुम्ही हे केवळ तुमच्या मनानेच नाही तर हृदयाने देखील मानलं पाहिजे. हा क्षण आहे जो तुमचं आर्थिक जीवन बदलू शकतो. आता तुम्ही विचार करत असाल की हे रहस्य काय आहे? हे रहस्य आहे लॅट फॅक्टर. याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही दररोज कॉफीवर खर्च करण्याऐवजी ती रक्कम गुंतवणूक केली तर तुम्ही श्रीमंत होऊ शकता. खरं सांगायचं तर मी हे पुस्तक वाचल्यावर लगेचच पुस्तक वाचणं थांबवलं आणि स्वतःलाच म्हणालो, आणखी एक वित्तीय गुरु जो मला कॉफी पेनं थांबवायला सांगतोय. मी माझं आवडतं पेय सोडणार नव्हतो. मी पुस्तक पण परत करण्याचा विचार केला, पण मग फक्त मनोरंजनासाठी पुढे वाचायला लागलो आणि मी आनंदी आहे की नाही हे वाचणं थांबवलं नाही, कारण मी ते पटकन जज केलं होतं. डेव्हिडने त्या महिलेला विचारलं की जर ती त्या $10 निम्मे म्हणजेच $5 दररोज गुंतवणूक करू लागली तर निवृत्तीपर्यंत किती बचत होईल? त्या महिलेने अंदाज बांधला की कदाचित $60,000 ते $80,000 बचत होईल. पण गणना केल्यावर ती आश्चर्यचकित झाली, कारण जर ती दररोज $5 गुंतवणूक करत राहिली असती आणि त्यावर तिला 10% वार्षिक परतावा मिळाला असता तर निवृत्तीपर्यंत तिच्याकडे $12 लाख जमा झाले असते. तिची रोजची कॉफी आणि मफिन तिला $12 लाख नुकसानात टाकत होती. हा तिच्यासाठी जागरूकतेचा एक क्षण होता की तिनं आपल्या सवयीमध्ये बदल करायला हवा होता. अशा प्रकारे जन्म झाला लॅट फॅक्टर या संकल्पनेचा. आता तुमच्यापैकी काही जण विचार करत असतील की हे तुमच्यावर लागू होत नाही, कारण तुम्ही कॉफी पित नाही, किंवा जरी तुम्ही कॉफी घेत असाल तरीही कधीही त्या महिलेसारखं एवढं पैसे वाया घालवणार नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्हीही तीच चूक करत आहात. मी जे आधी केले होते. लेखक इथे फक्त कॉफीचीच गोष्ट करत नाहीत, ते हे दाखवत आहेत की आपण लहान सहान गोष्टीवर किती पैसा वाया घालवत आहे आणि कशाप्रकारे आपल्या सवयीमध्ये थोडेसे बदल करून आपण संपूर्ण जीवन बदलू शकतो. तुमचं लॅट फॅक्टर कदाचित कॉफी नसेल, पण ते पैसे आहेत जे तुम्ही पाण्याच्या बाटल्या, सिगारेट, सॉफ्ट ड्रिंक्स, चॉकलेट बार, फास्ट फूड किंवा जिम सदस्यता अशा अनावश्यक गोष्टींवर खर्च करता. आपण सगळेच कधीतरी लहान खर्चामध्ये आपल्या मेहनतीच्या कमाईचा अपव्यय करतो, हे लक्षात न घेताच की त्याचं मोठ्या रकमेत रूपांतर होऊ शकतं. प्रत्येक व्यक्तीचा लॅट फॅक्टर वेगळा असतो. तुमच्यासाठी ते बाहेरचं खाणं असू शकतं किंवा सिगरेट, तर दुसऱ्या कोणासाठी ते दुसरी कार किंवा घर हेही असू शकतं, ज्याचा फारसा उपयोग होत नाही. मी अजून तुम्हाला लॅट फॅक्टर कसा ओळखायचा हे सांगेन, पण त्याआधी आपण एक ग्राफ पाहूया आणि समजून घेऊया की जर तुम्ही दररोज $5 गुंतवणूक केली आणि त्यावर 10% परतावा मिळाला तर 40 वर्षानंतर ही रक्कम किती मोठी होईल. हेच ते पैसे आहेत जे तुम्ही गमवत आहात जर तुम्ही तुमचा लॅट फॅक्टर ओळखला नाही तर, आणि त्यात बदल नाही केला तर. जर तुम्हाला तुमचा लॅट फॅक्टर शोधायचा असेल
तर फक्त एक आठवडा म्हणजे सर्वच खर्च ट्रॅक करा. जर तुम्हाला ते खूप जास्त वाटत असतील तर फक्त 2 दिवस करा. पण या 2 दिवसात तुमच्या सवयीमध्ये कोणताही बदल करू नका. तुम्ही जो खर्च करता तो सगळा लिहून ठेवा. मी म्हणतोय अगदी सगळं. अगदी काही सेंटचा खर्चसुद्धा असेल तर तुम्ही लिहून ठेवा. याला काही फरक पडत नाही की तुम्ही रोख रक्कम वापरता किंवा क्रेडिट कार्ड. लेखक जोर देऊन सांगतात की तुम्हाला हे सर्व नोंदवलंच पाहिजे. मनात गणना करू नका, कारण लिहिलेल्या आकड्यांमध्ये खूप ताकद असते. हा सराव तुम्हाला स्पष्ट दाखवेल की तुम्ही कोणत्या गोष्टींवर पैसे वाया घालवत आहात. इथेच येतो होयपणा. हेच ते कारण आहे जे आपण सांगतो जेव्हा आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवणं कठीण होतं. तुम्ही मनात म्हणता, होयपणा मला थांबवायचं नाही, मी ते सर्व आवश्यक असतं म्हणून करतो. किंवा तुम्ही म्हणता, होय पण मी वेळेसाठी पैसे खर्च करतो कारण मला ते आवश्यक वाटतं. या सगळ्या होय पण तुम्हाला श्रीमंत होण्यापासून थांबवतात. म्हणूनच आपल्या होयपणाला ओळखा आणि त्याचा अभ्यास करा. लेखक म्हणतात की जास्त श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला याची सवय सोडून द्यावी लागेल. स्वतःला जबाबदार धरायला हवं. एकदा का तुम्ही हे शिकून घेतलं की तुम्ही खरं तर पैसा वाया घालवताल आणि तुम्ही जो बचत करून श्रीमंत होऊ शकता, तेव्हा तुम्ही सशक्त व्हाल. दुसरं महत्त्वाचं तत्त्व म्हणजे तुमच्या पैशाचं ॲटोमेशन करा. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या बचतीसाठी आणि गुंतवणुकीसाठी एक स्वयंचलित प्रणाली तयार करा, जी की नियमितपणे पैशाचा एक भाग बाजूला काढेल आणि गुंतवणुकीत टाकेल. हे अगदी साधं आहे. एकदा का तुम्ही तुमची बचत आणि गुंतवणूक स्वयंचलित केली तर तुम्हाला रोज निर्णय घेण्याची गरज नाही आणि तुम्ही बचत न चुकवता सतत करत राहाल. अनेक श्रीमंत व्यक्ती देखील हेच करतात. ते त्यांच्या उत्पन्नाचं एक ठराविक टक्का स्वयंचलित पद्धतीने त्यांच्या बचतीसाठी काढतात. त्यामुळे त्यांना पैशाची बचत आणि गुंतवणुकीसाठी कमी निर्णय घ्यावे लागतात. पुस्तकात सांगितलेल्या पद्धतीचा अभ्यास केल्यानंतर तुमचं आर्थिक जीवन देखील शिस्तबद्ध होईल. पुस्तकाचं एक प्रमुख तत्त्व आहे की स्वतःला आधी पैसे द्या. आपण सर्वांना त्यांच्या खर्चासाठी पैसे देतो, परंतु पहिलं काम म्हणजे स्वतःसाठी पैसे बाजूला ठेवणं होय. हे म्हणजे बचत आणि गुंतवणूक करण्यासारखंच आहे. त्याचं तत्त्व आहे की तुमचं उत्पन्न मिळाल्यावर पहिला टक्का हा स्वतःसाठी राखून ठेवा, जेणेकरून पुढच्या खर्चासाठी तुम्हाला अधिक बचत झालेली असेल. हीच ती शक्ती आहे जी तुम्हाला श्रीमंत होण्याच्या मार्गावर नेईल. आपल्याला हे पुस्तक असं दाखवून देतो की लहान खर्च आपले कसे मोठे नुकसान करू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या खर्चाच्या सवयींवर बारकाईने लक्ष केंद्रित करा आणि अनावश्यक खर्च टाळा. मित्रांनो, आता तुमच्या आर्थिक योजनेची सुरुवात करा. तुमचे खर्च ट्रॅक करा, तुमचा लॅक फॅक्टर ओळखा आणि स्वतःला आधी पैसे द्या. ॲटोमॅटिक बचत आणि गुंतवणुकीच्या मदतीने तुम्ही तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.